गाईज, सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण चाललोय एका युनिक ठिकाणी. ती जागा सध्या खरंच खूप ट्रेंडिंग चालली आहे. सो कुठे जाणार आहे पुढे तुम्हाला कळेल. सो त्यासाठी ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. सो आम्ही निघालोय अंबरनाथ वरून आणि आता आम्ही पोहोचलोय बदलापूर रोडला, तासगावच्या इथून सरळ रोड आहे जे आपल्याला पूर्ण वांगणी पर्यंत जायचंय आणि तिथून आपल्याला लागणार टर्न. सो तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे कुठून टर्न घ्यायचंय, कसं जायचंय, पूर्ण रोड. अँड आम्ही निघालोय खूप दिवसातून बाहेर फिरण्यासाठी, बिकॉज शूटमुळे आम्हाला बाहेर फिरताच येत नव्हतं. बट फायनली आज आम्ही निघालोय आणि असे जर पुढे ब्लॉग येत राहतील मध्ये खूप जास्त गॅप पडलेला, बट आता अजिबात गॅप नाही पडणार. आता उन्हाळ्यात फिरण्यासाठी तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता अशा मी स्पॉट वेगवेगळे आणत राहणार आहे. सो मॅडम चालवतायत गाडी सिरियसपणे आणि आपण पाठी बसायचंय आरामशीर. छोटी बच्ची हो क्या? तर आता मी टर्न घेतलाय वांगणीला जाण्यासाठी आणि मध्ये तुम्हाला ब्रिज सुद्धा लागेल हा. आणि इथून सरळ रोडने आपल्याला पूर्ण सरळ रोडने जायचंय पशाणे गावात. सो तिथेच आपण जाणार आहे एका डॅमला. तर तुम्हाला अंदाजा आलाच असेल की मी कोणत्या डॅम बद्दल बोलते. सो आपण तिथे पोहोचूया डायरेक्ट, बिकॉज हा टर्न सरळ आहे पूर्ण. फक्त आता एकच टर्न पुढे लागणार आहे, तिथून पण पूर्ण सरळ रोड आहे, मग लागेल आपला डॅम. आणि जर तुम्हाला ट्रेनने यायचं आहे तर इथे आहे वांगणी स्टेशन. सो तुम्ही इथून सुद्धा येऊ शकता. आणि ज्यांना यायचंय स्कूटी बाईकने, सो कारने, तर त्यांनी तसं सुद्धा येऊ शकता. तर हा आहे वांगणी स्टेशनचं मार्केट अँड इथे तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. तर इथून सरळ रोडने न जाता आपल्याला घ्यायचं या साईडला टर्न. ही टपरी लक्षात ठेवा, इथून आम्हाला या साईडला टर्न घ्यायचा आहे. सो इथून आपल्याला घ्यायचा आहे सेकंड टर्न. आपण फर्स्ट टर्न घेतलाय वांगणीमध्ये एंटर करताच लगेच, आणि हा आहे आपला सेकंड टर्न. तर तुम्ही हे बाहेरचं लक्षात ठेवा, इथून आपल्याला जायचंय आतमध्ये. तसं पण तुम्हाला मॅप मध्ये दाखवतीलच, बट आम्ही आमच्या तरीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, बिकॉज कधी कधी मॅप गोल गोल सुद्धा फिरवता. तर तुम्हाला हा लागणार आहे खडबडी रस्त्यामध्येच. तीन टर्न
लेफ्ट मारून एक राईट टर्न आपल्याला हे मंदिर दिसेल. या मंदिरच्या टर्नने आपल्याला सरळ आत जायचंय आणि आधी आपण 3 लेफ्ट टर्न मारलेत. कंटिन्यू लेफ्ट टर्न होते टप्प्याटप्प्याला. तुम्हाला मॅप तर दाखवेलच, बट आम्ही ते प्रॉपर गाईड करतोय बिकॉज कधी कधी मॅप गोलगोल सुद्धा फिरवतो. सो आता आपण जायचंय ह्या सरळ रोडने. आता कुठेच टर्न नाहीये, इथून आपल्याला सरळ जायचंय आपल्या लोकेशनला. कारण की हा रोड आहे पूर्ण सरळ. हे छोटूस गाव लागेल तुम्हाला मध्ये. सो फायनली आम्ही पोहोचले आमच्या लोकेशनला. तर तुम्ही इथे गाडी पार्क करू शकता आणि इथून तुम्हाला पुढे चालत वॉकिंग डिस्टन्सने पुढे जायचंय, कारण की मेन स्पॉट आहे मध्ये. सो इथे आम्ही खाली बसलोय. मेन स्पॉट हा वरती आहे. लोक मेन वरती जातात व्हिडिओ काढायला, बट आम्ही त्याच्या खाली सावलीत बसलोय बिकॉज आम्ही आलो 4 वाजताच लवकर. आम्ही अंबरनाथहून निघालो आय थिंक 3:30च्या दरम्यान आणि 1 तासात आम्ही इथे पोहोचलो, अर्धा 1 तासात. आणि रोड पण पूर्ण सरळ आहे, म्हणजे एवढा झंझट नाहीये, ओव्हर गल्ल्या गुल्ल्या अजिबात नाहीये. तर इथे आल्यावर कोणीच नाहीये, पूर्ण आम्ही दोघीच आहे. लोक येत आहेत, 2 मिनिटं थांबतायत, लगेच निघून जात आहेत. आणि ही जागा पण एवढी शांत आहे ना की जे बोलतोय ना ते तसं घुंजतोय आवाज. तिथल्या बायकांचा आवाज आपण इथपर्यंत ऐकायला येतात. धुतायत कपडे तिकडे आणि आवाज इकडे येतो. इथे एवढी शांतता आहे, एवढं थंडगार वातावरण आहे, थंड पाणी आणि एक नंबर आहे. खरंच खूप सुकून देणार आहे. त्यात असं रिलॅक्स बसणं, असं क्यूट क्यूट तोंड बघणं, ते बघा डोळे पुसते. सो हे स्टेशन पासून सुद्धा खरंच खूप जवळ आहे. अगदी 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे, त्यापेक्षा कमी डिस्टन्सवर असेल, बट खूप जवळ आहे हे. पण बाबा बोलता बोलता लगेच पोज दिला पोरीने. नेहमी असंच होतं, जेव्हा कॅमेरा येतात त्या पोरी अशा पोज देतात, नाही तर मग पकपक पकपक चालू असते. सो आता मी शांतपणे बसलोय निवांत या नदीकडे आणि इथे खरंच खूप छान वाटतंय. हळूहळू इथे लोक येतात. आता वाजले 5:30 आणि अजून आम्ही इथेच बसलोय बिकॉज सनसेटची वाट बघतोय. जेव्हा सनसेट होईल तेव्हा मस्तपैकी शूट घेऊ आणि इथून निघू. तर तोपर्यंत ह्या पाण्याचा आनंद घेऊया मस्तपैकी. सुंदर छान वाटतंय आणि खूप लोक इथे येतात सुद्धा आहे, पण थांबतात आणि लगेच जातात. आमच्यासारखे कोण बसून नाही राहिले, आम्हीच अशा आहेत. फ्री कामधंदा नाही. कामधंदा आहे, सगळ्यात जास्त आपल्यालाच कामधंदा आहे. बट काय करणार, कंटेंट क्रिएटर आहे, काय ना काय न्यू त्या गोष्टी आणल्याच पाहिजे. आता नवीन ब्लॉगर सुद्धा आली आहे. फॉलो करा, हा माझा आयडी एवढा. काय नाही दरवी अशीच बोलते फॉलो करा, पण टाकते खूप लेट टाकते. तर आता झालाय सनसेट व्ह्यू आणि आपण इथला मस्तपैकी शूट घेऊया बिकॉज सगळीकडे खरंच खूप छान वाटतंय, तुम्ही बघू शकता. सो फटाफट आपण इथला शूट घेऊया.
So guys, we flying a drone right now. So she is a pilot. नो. ती आज उडवणार आहे. आणि हा सुंदर सनसेट व्ह्यू घेणार आहे ती. तर मंडळी तुम्ही इथला व्ह्यू बघितलाच आहे, किती सुंदर आहे, किती मस्त आहे. आणि या डॅमला कारव डॅम सुद्धा बोलतात आणि पाषाणी डॅम सुद्धा बोलतात. सो तुम्ही येताय तर लवकर इथे व्हिजिट करा. उन्हाळ्यामध्ये ही बेस्ट प्लेस आहे, बट येताय तर इथे कचरा करू नका. इथल्या जागेची काळजी घ्या, कारण की ही जागा खरंच खूप सुंदर आहे. इथला सनसेट व्ह्यू पण खरंच खूप छान आहे. आम्ही तर ड्रोन शूट टाकले, तुम्ही बघितलेच असाल. आणि हे स्पॉट आहे वांगणी स्टेशन पासून अगदी 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर. सो तुम्ही प्रायव्हेट गाडी करून सुद्धा येऊ शकता, या ट्रेनने सुद्धा येऊ शकता. आणि इथली जागा एवढी सुंदर आहे, तरी इथे ड्रोन उडायला अलाव आहे की नाही माहित नाही, तरी पण इथे ड्रोन शूट काढले आहेत. लवकरच इथली रील सुद्धा पडेल, ते पण तुम्ही बघा. इथला ऑल ऍड्रेस आणि इथले पूर्ण डिटेल्स मी कॅप्शन मध्ये सुद्धा देईल. आणि इथला व्ह्यू तुम्हाला कसा वाटला, इथला ड्रोन शूट तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच आम्ही नवनवीन ब्लॉग आणत जाणार आहे. आता उन्हाळा येतोय तर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरणार आहे, मस्तपैकी डॅम, नद्या आणि अजून कुठे फिरायचंय हे तुम्ही आम्हाला नक्की सजेस्ट करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्या स्पॉटला जायचंय, आम्ही त्या स्पॉटला जाऊ, व्हिजिट करू, मस्तपैकी ड्रोन शूट काढू आणि तिथला एक्सपिरियन्स तुम्हाला सांगू कसा येतो. सो आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.